प्रशांत पाटील यांचे निधन. उरणचे डॅशिंग नेतृत्व काळाच्या पडद्याआड. उरणचे डॅशिंग नेतृत्व तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील उर्फ उरणकरांचे लाडके भाऊ यांच्या अल्पशा आजाराने गुरुवारी दिनांक 20 रोजी निधन झाले आहे. प्रशांत पाटील यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशांत पाटील यांचा जन्म भेंडखळ या गावात झाला. कॉलेज जीवनापासून त्यांनी तरुणांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेना पक्षात असताना त्यांनी तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख ही पदे भूषवून प्रकल्पग्रस्तांच्या न्याय या हक्कासाठी अनेक आंदोलने उभारली. प्रशांत पाटील यांनी राजकीय पक्षात असताना आपल्या नावाचा ठसा शासकीय अधिकारी व सामान्य माणसात उमटवला. त्यातून त्यांना आदराने सर्वसामान्य माणसाने भाऊ ही पदवी बहाल केली होती. नवी मुंबई शहराचे शिल्पकार तथा राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले. त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय या हक्कासाठी आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात शरद पवार साहेबांची साथ सोडली नाही. अशा या लढवय्या उरणकरांच्या डॅशिंग नेतृत्व प्रशांत पाटील उर्फ उरणकरांचे लाडके भाऊ यांचे गुरुवारी 20 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने उरणकरांनी हक्काचा डॅशिंग नेतृत्व हरवले आहे, अशी प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त होत आहे. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण.